हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा दुसरा दिवस आहे, म्हणजे फोरटक जे आपण ड्राफ्टिंग बघत आहोत त्याचा दुसरा दिवस आहे। या आधीच्या आपण जे लाईव्ह सेशन घेतले होते, लाईव्ह क्लासेस घेतले होते, त्यामध्ये आपण वन टक्स बघितले होते। वन टकचे सुद्धा मी तुम्हाला 28 ते 50 शोल्डर मुंड्याची माप सांगून ड्राफ्टिंग दाखवलेली आहे। आणि ज्यांनी कोणी नवीन असतील, ज्यांनी बघितलेलं नसेल, तर त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ तयार केलेले आहेत। ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की कटिंग करण्याचा कंटाळा येतो, ब्लाऊज शिवायला खूप आवडतं, कटिंग जमत नाही किंवा मुंड्याला फुगा येतो, शोल्डर गळतात, पाठीमागून ब्लाऊज वर जातो। हे जे कारण छोटे छोटे आहेत हे त्यांच्या ब्लाऊज मध्ये दिसून येतात। तर ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपल्याला फक्त स्टिचिंग करायचे, कटिंग जर रेडीमेड मिळत असेल तर अगदी चांगली गोष्ट आहे। तर आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। ज्या महिलांना कंटाळा येतो त्यांच्यासाठी तर उपलब्ध केलेले आहेत आपण पेपर पॅटर्न। तर पेपर पॅटर्न मध्ये आपल्याकडे 28 ते 50 साईज आहेत। आणि प्रकार जर तुम्ही बघत असाल, जवळजवळ 12 ते 13 प्रकार आहेत आपल्याकडे पेपर पॅटर्नचे। मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण जे रेग्युलर चालतात त्यांची मी नावं सांगणार आहे तुम्हाला। कटोरी, प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक, सब्यसाची, वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बंद गळा फोर टक्स, पुढचा गळा व्ही गळामध्ये, फोर टक्स बोटनेक मध्ये आहे, कॉलर कटोरी मध्ये आहेत, सब्यसाची आहे, वन टक्स मध्ये आपल्याकडे बोटनेक मिळून जाईल। तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे यातले पेपर पॅटर्न हवे असतील किंवा ड्रेसचे वेगवेगळ्या प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। ऑल साईजचे पेपर पॅटर्न असल्यामुळे कुठेही काही कमी जास्त करायची गरज येत नाही। अगदी 7 इंच गळ्यापासून तर 12 इंच गळ्यापर्यंत तुम्ही अतिशय आहे त्या पद्धतीने जरी कटिंग केलं तरी तुमचे शोल्डर गळणार नाही। परफेक्ट फिटिंग फिनिशिंगची गॅरंटी देते मी। आणि सध्या ऑफर आणि डिस्काउंट चालू आहे, ज्यांना कुणाला मागवायचे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे, कार्ड पेमेंट आहे, जसं की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा फोन पे, गुगल पे केलं तरी चालेल। हे सगळे जे हे आहेत ते उपलब्ध आहेत आपल्याकडे। तुम्ही कार्डद्वारे सुद्धा मागवू शकतात किंवा फोन पे, गुगल पे केलं तरी सुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्न मिळू शकतात। आणि ऑल इंडियामध्ये आपले पेपर पॅटर्न जातात। पेपर पॅटर्न आपले हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, प्लास्टिकच्या कापडापासून तयार केलेले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आज आपण आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत। स्टार्टिंगला महिला लवकर जॉईन होत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला द्यावे लागतात। त्यासाठी मी हे जे महिलांसाठी जे उपलब्ध केलेलं आहे आपण पेपर पॅटर्न त्याची माहिती देत असते। बऱ्याच महिलांना माहित नाहीये आणि ज्यांना माहिती नाही त्यासाठी मी देत असते। आणि ज्या महिला आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक सबस्क्राईब करायचं आहे। आणि बऱ्याचशा महिला फक्त लाईव्ह क्लास जॉईन करतात पण लाईक करत नाही, तर त्यांनी सुद्धा लाईक करायचं आहे। तर आज आपण 30 साईज बघणार आहोत। 30 साईज साठी शोल्डर मुंड्याची माप कशी आणि किती घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर टॉपची रुंदी वगैरे सगळं मी यामध्ये सांगत असते। तर 30 साईज आहे, 30 साईजला सुद्धा आपण इथं ड्राफ्ट करून घेतलेला आहे। आता बऱ्याचशा महिला म्हणतात वन टक्स मध्ये पण ड्राफ्टिंग दिसत नाही ताई, तर व्हिडिओ थांबून आपल्याला हे ड्राफ्टिंग करायचं आहे। आणि व्हिडिओ थांबून केलं की लगेच सगळं दिसतं। मी स्वतः सुद्धा हे नंतर व्हिडिओ पण बघत असते लाईव्हचे, की जेणेकरून महिलांना दिसतं पण महिलांना कसं आहे की जर तयार आपल्याला फोटो मिळाला तर बरं होईल, पण मला तेवढा वेळ नसतो फोटो काढून पाठवायला, म्हणून मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला दाखवत असते जेणेकरून तुम्हाला हे ड्राफ्टिंग काढता येईल। अशाच प्रकारे आपण वन टकचे सुद्धा ड्राफ्टिंग काढून घेतलेले आहे। आणि मी असं नाही की लगेच वही साईडला करून घेते, मी अगदी सेकंद 30 सेकंद 40 सेकंद वही पकडलेली असते। तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ थांबून व्हिडिओ नंतर सुद्धा बघू शकता तुम्ही। हा असं नाही की फक्त लाईव्ह मध्येच क्लास जॉईन करू शकता। ज्या महिलांना पहिल्यांदा कळत नसेल लाईव्ह मध्ये तर त्यांनी व्हिडिओ पण बघायचा आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे आपल्याकडे। तर अशा पद्धतीचे हे 30 साईजचे माप आहेत। आणि 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता वन टकच्या ब्लाऊज मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मी तुम्हाला की 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं, की कसे माप घेतले गेले पाहिजे हे सुद्धा मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। आणि ज्या नवीन जॉईन होणाऱ्या महिला असतील किंवा ज्या ताई असतील तर त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगणार आहे 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची जे काही असेल ते। तर सर्वात आधी आपण शोल्डर मुंड्याचे माप बघून घेऊयात। जर तुमचा पाठीमागचा गळा
30 साईजचा 4 इंच असेल तर शोल्डरचे माप तुम्हाला घ्यायचे 6.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. आता घडी आली, घडीमध्ये आपल्याला 4 इंच गळ्यासाठी अर्धा इंच प्लस करायला लागतं ते घडीमध्ये लुजिंगसाठी. तर लुजिंग नेहमी लक्षात ठेवायचंय. जर 4 इंच गळा असेल तर अर्धा इंच लुजिंग म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला हे माप टाकायचं आहे. तर हे झाले 4 इंच गळ्यासाठी. प्रत्येक इंच गळ्यासाठी मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असते. आणि बऱ्याचदा काय होतं की कस्टमरचा, आता एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज येतो तुमच्याकडे स्टिच करायला, त्यांचा गळा जर तुमचा 6 इंच असेल 4 इंच असेल तर त्यांच्या ब्लाऊजवरून माप घेतलं तरीही चालेल. मग माप कशी घ्यायचे हे सुद्धा मी लाईव्ह क्लासमध्ये दाखवलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला 4 टक्स, कटोरी, प्रिन्स कट, बोटनेक कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज असेल तर तशाच पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. त्यासाठी मी सगळे माप घेऊन दाखवलेले आहेत. आणि प्रत्येक मापामध्ये किती इंच ऍड होईल ते सुद्धा मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि क्लास जर तुम्ही रेग्युलर बघितले तर तुम्हाला क्लास करायची गरज येणार नाही, बाहेर क्लासला जायची सुद्धा गरज येणार नाही. तर घरी बसून हा तुम्ही क्लास करू शकतात आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू शकतात. तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग आहे. तर आता मी तुम्हाला हेच ड्राफ्टिंग बोर्डवरती करून दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला 0 ते 1 आणि 0 ते 2 काय असतं ते दाखवणार आहे. तर पूर्ण उंची ब्लाऊजची आपल्याला जेवढी काही तुमची पूर्ण उंची ब्लाऊजची असेल ती उंची पकडायची. जसं की आता 28 साईज आहे किंवा 30 साईज आहे, 30ची उंची 12 इंच असेल किंवा 12.5 इंच असेल तर तयार उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढीव घ्यायचं असतं म्हणजे लुजिंग शिलाई मार्जिनसाठी. तर आता हे 1 इंच शिलाई मार्जिन कुठं जाणार आहे, ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच त्यामध्ये जातं आणि राहिलेलं अर्धा इंच कंबरपट्टी जॉईन करण्यात जातं. तर असं आपल्याला उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचे. मग आता ते सांगते मी. आणि कंबर घेर तुम्हाला तुमच्या साईज म्हणजे जी साईज असेल तुम्हाला ती साईजने मोजायचं आहे. शोल्डर मुंड्याचे माप जसे मी सांगितले तसेच घ्यायचे आहे. आता 0 ते 1 म्हणजे फर्स्ट माप कुठलं येतं आपलं, जे आपण माप टाकतो त्याच्यात पहिलं माप कुठलं येतं तर पूर्ण उंची येते. तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला नेहमी 1 इंच ऍड करायचं असतं. 0 ते 1 पूर्ण उंची, त्यामध्ये नेहमी आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. 0 ते 2 काय असतं म्हणजे आपण जो बॉक्स तयार करून घेतो तो मी तुम्हाला दाखवणारच आहे बोर्डवरती. 0 ते 2 छातीचा चौथा भाग. छातीच्या चौथ्या भागामध्ये 4 इंच गळ्यासाठी जर तुम्ही माप घेत असाल तर छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. लुजिंग जरी घेतलं असेल तरी शिलाई मार्जिन आपल्याला विसरायचं नाही. शिलाई मार्जिन प्रत्येक साईजसाठी प्रत्येक मापासाठी हे 2 इंच घ्यायचंच आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच पाठीमागचा टक्स अधिक अर्धा इंच पाठीमागचा टक्स. आणि बऱ्याचशा महिला, आता मी स्वतःच 1 इंच घेते पण बऱ्याचशा महिलांचे मला व्हॉट्सअपला मेसेज पण आले की आम्ही अर्धाच इंच घेतो ताई. तर ज्या अर्धा इंच घेत असतील पाठीमागच्या टक्ससाठी त्यांनी अर्धा घ्यायचे. पण मी 1 इंच सजेस्ट करेल तुम्हाला. कारण काय होतं, जर व्यवस्थित टक्स आला आपला पाठीमागचा तर फिटिंगला ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो. म्हणून कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. मग तुमचा गळा जरी 4 इंच असेल तरी तुम्हाला कमरेमध्ये लुजिंग घ्यायचं नाही. कमरेमध्ये जे तुम्हाला कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असे तुम्हाला हे माप घ्यायचे. आता 0 ते 4 0 ते 4 म्हणजे शोल्डरच्या निम्म. जसं आपण ब्लाऊजवरून माप घेतलं 10 इंच आलं शोल्डर तर त्याचा निम्म काढायचा असतो. 10 इंच म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं माप घेत असतो आपण. तर 10च्या निम्म 5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला ऍड करायचंय. 0 ते 6 गळ्याची रुंदी. 0 ते 6 गळ्याची रुंदी. 0 ते 7 गळ्याची उंची. जी काही जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 4 इंच गळा त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे तेव्हाच आपला तयार गळा 4 इंच होईल. कारण शोल्डर वरती आपण फिटिंग करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो. टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून घ्यायची आहे आणि जी 1 ते 8 टक्सची उंची येणार आहे आणि 8 ते 9 टक्सची रुंदी येणार आहे. 8 ते 9 टक्सची रुंदी येणार आहे. तर हेच मी तुम्हाला आता बोर्डवरती दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या याला काय म्हणतात. ठीक आहे. तर ज्यांना कळत नसेल त्यांनी मला युट्यूबवरती कमेंट केली तरी चालेल की जे तुम्हाला कळलेलं नाही ते सांगा. दुसऱ्या दिवसाच्या लाईव्ह क्लासमध्ये मी ते समजून सांगेल. पण आतापर्यंत
कोणाच्याही अशा कमेंट आलेल्या नाही की ताई मला कळले नाही. आपल्याला खूप छान छान कमेंट येतात की खूप सविस्तर सांगताय तुम्ही, छान कळताय, आम्हाला बाहेर जायची गरज येत नाही, घरी बसून आम्ही क्लास करतोय, अशा भरपूर साऱ्या कमेंट आहेत. आणि मला हे बघूनही खूप आनंद होतो. बऱ्याचदा कमेंटला उत्तर देणं होत नाही माझ्याकडनं, तर त्याबद्दल सॉरी म्हणते मी. तर प्रत्येकाला उत्तर मी देत जाणार आहे जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसा. तर आता मी तुम्हाला ड्राफ्टिंग जे आहे ते बोर्डवरती करून दाखवणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बाहीच्या उंचीनुसार आपल्याला खुल्या भागाकडून कसं आणि किती कमी करायचं आहे याचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे, जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी. तर तो व्हिडिओ बघा, तुम्ही सर्च करा मंजुषा शिवण क्लास बाहीचा चार्ट, तर तो व्हिडिओ तुम्हाला समोर येईल. गुगलवरती सर्च केलं तरी चालेल, युट्यूबवरती सर्च केलं तरी चालेल. पहिल्यांदा आपला व्हिडिओ येत असतो, तर तिथं मी 1 इंचापासून तर 20 इंचापर्यंत बाहीचे खुल्या भागाकडून कसं आणि किती कमी करायचं हे सांगितलेलं आहे. आणि लाईव्ह क्लासमध्ये तर मी हे घेणारच आहे. आधी स्टेप बाय स्टेप घेऊयात. जसं 1 टक्स घेतलं तसं आपल्याला आधी 4 टक्स घ्यायचंय. बऱ्याचशा महिलांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की 4 टक्स पासून म्हणजे आता सुरुवात करा. जसं मी विचारलं गेलं होतं तुम्हाला, मी स्वतः विचारलं होतं की 1 टक्स मध्ये क्रॉसपट्टीचं घ्यायचं की 4 टक्सला सुरुवात करायची. पण जास्तीत जास्त आपल्याला व्हॉट्सअपवरती रिप्लाय आलेले 4 टक्स घ्या, म्हणून आपण 4 टक्सला सुरुवात केलेली आहे. आणि सर्वच आपण प्रकार बघणार आहोत, तर सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि जॉईंट व्हायचं आहे. तर आता मी तुम्हाला बोर्डवरती दाखवणार आहे. आजची 30 साईज आहे. 30 साईजनुसार शोल्डर मुंड्याची मापं बघूयात आपण. तर आता आपण 30 साईजची ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर मी तुम्हाला ड्राफ्टिंग काढून दाखवणार आहे. आणि तशाच प्रकाराची आपल्याला पेपरवरती ड्राफ्टिंग करायची. तुम्ही न्यूजपेपरवरती सुद्धा करू शकतात, किंवा तुमच्याकडे दुसरा कुठला चांगला पेपर असेल त्याच्यावरती सुद्धा करू शकतात. पण आधी आपल्याला न्यूजपेपर पासूनच शिकायचं आहे. सर्वात आधी 0 ते 1 पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 2 छातीचा चौथा भाग, हा 0 ते 2 आहे. तुमचं लक्षात येण्यासाठी मी सांगते, 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, असं आपल्याला हे माप घ्यायचं आहे. लुजिंग का घेतलंय आपण? लुजिंग का घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं जे 4 इंचचा गळा असेल तर तुम्हाला लुजिंग अर्धा इंच ऍड करावंच लागतं. जर तुमचा पाठीमागचा गळा 4 इंचाचा असेल तर आपल्याला लुजिंग हे अर्धा इंच ऍड करायला लागतं. आता आपल्याला काय घ्यायचंय, गळा रुंदी शोल्डरचं माप. आता शोल्डरचं माप मी तुम्हाला सांगितलंय 6.5 इंच शोल्डर आहे. 6.5 इंच शोल्डर आहे. तर शोल्डर 6.5 इंच, 6.25 इंच मुंडा, रेष आडवी. हा जो बॉक्स आहे हा आपण छातीचा चौथा भागानुसारच बॉक्स केलेला आहे. त्यात आपण शिलाई मार्जिन लुजिंग ऍड करूनच बॉक्स तयार केलेला आहे. आता आपल्याला ह्या पॉइंट पासून तर इथं 5 इंच घ्यायचंय, म्हणजे ही क्रॉस मध्ये रेषा येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला 1.5 इंच मोजायचा आहे. 1.5 इंच मोजल्यानंतर आपल्याला हा मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोल गरगरीत आपला शेप आला पाहिजे. आणि तुम्ही जर नवीन क्लास करत असाल आपले क्लास बघून, तर क्लासचं साहित्य सुद्धा आपल्याकडे आहे. शिवण क्लासचं लागणारं साहित्य जे आहे, कात्री, टेप, पेन, पेन्सिल, इरेझर, एक वही, आणि जे तुम्हाला साहित्य लागणार आहे आर्मोर कर, फ्रेंच कर, हे सगळं तुम्हाला त्यासोबत मिळणार आहे. ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे कात्री सुद्धा उपलब्ध आहे. सिंगल कात्री जरी तुम्हाला मागवायची असेल ज्युपिटरची, तरी तुम्ही ती कात्री मागवू शकता. अशा पद्धतीची ही कात्री येणार आहे. ज्युपिटरची कात्री आहे. तर ही कात्री जर तुम्हाला हवी असेल तर ही सुद्धा मिळून जाईल, आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही शिवण क्लासचं साहित्य घेतलं तर त्याबरोबर ही कात्री मिळत असते. तर इथं अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता पाठीमागचा गळा आपला येणार आहे 4 इंच. पाठीमागचा गळा येणार आहे 4 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं. किती इंच ऍड करायचे? अर्धा इंच. तर इथं 4.5 इंच गळ्याची उंची, गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपला गळा 4 इंच आहे, तर आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचंय. कुठे डाऊन करून घ्यायचंय? मुंड्याच्या साईडने. तर इथं आपण अर्धा इंच मुंड्याच्या साईडने डाऊन करून घेत आहोत. अर्धा इंच आपण कुठे डाऊन करत आहोत? मुंड्याच्या साईडने. आणि जर तुमचा नेक जर डिपनेक असेल, म्हणजे गळा तुमचा जर डिपनेक असेल, तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे आणि याची ड्राफ्टिंग करून ठेवायची आहे. डिपनेकची पण करून ठेवायची आहे आणि बंद गळ्या किंवा
कमी गळ्याची सुद्धा करून ठेवायची, जेणेकरून आपलं लक्षात येईल आणि तसं लिहून घ्यायचे. जर आपला गळा 4 इंच 5 इंच 6 इंच असेल तर आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे आणि 6.5 इंच 7 इंच प्लस असेल तर आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे, लिहून ठेवायचे, केव्हाही तुम्हाला कामात येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं टिक केलेला आहे. हा आहे पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागाला हुकलूक पट्टी आहे आणि तुम्हाला जर हुकलूक पट्टी हवी असेल तर आपल्याला इथं अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. तर इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. पण बऱ्याचदा काय होतं की फोर्टसला पाठीमागे हुकलूक पट्टी घेत नाही महिला, पुढच्या बाजूलाच असते. जर प्रिन्स कट असेल तरच आपली पाठीमागे सुद्धा हुकलूक पट्टी घेता येते. तर मी हे इरेज करून घेते. तर आता आपण पुढचा भाग टिक करणार आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल की कंबरचा भाग दाखवला नाही, मी हे 1 टक्स मध्ये डिटेल मध्ये दाखवलेला आहे. इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग 1 इंच, पाठीमागचा टक्स 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मारून, जसं तुम्ही छातीत घेतलं असेल तसं. तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे अर्धा इंच 1 इंच उरेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. काय करायचा असतो? कट करून घ्यायचा असतो, तेव्हाच आपली फिटिंग व्यवस्थित येते. आता पाठीमागचा जर तुम्ही टक्स बघत असाल तर किती इंच घ्यायचा? हा जो भाग आहे इथून बंद बाजूपासून तर इथपर्यंत कमरेच्या चौथ्या भागापासून, तर याचा निम्म काढायचा आहे. त्याचा निम्म काढायचा आहे आणि तशा पद्धतीने टक्स घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे आणि सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे, जेणेकरून ज्या महिला आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण हे क्लासेस काढलेले आहेत. घरी बसून आपल्याला क्लासेस बघता येतात. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये काय होतं, क्लासेस घेतले जातात पण चुकीच्या पद्धतीने शिकवलं जातं. आता बऱ्याचशा महिलांचे मला कॉल पण येतात की आम्हाला पेपर पॅटर्न हवेत, की आम्ही अशा पद्धतीने शिकलोय पण चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे त्यांना कटिंग स्टिचिंग जमत नाही. ज्या महिला खूप इंटरेस्टेड आहेत स्टिचिंग मध्ये, कटिंग जमत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा घेऊ शकता किंवा आपले क्लास जॉईन करू शकतात. तर इथं अशा पद्धतीने आपल्याला आधी अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचंय. हे अर्धा इंच आपलं हुकलूक पट्टीचं शिलाई मार्जिन आहे आणि पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात. आता ते अर्धा इंच का घ्यायचंय? कारण पाठीमागे आपली क्रॉस पट्टी नसते, पुढच्या बाजूला आपली क्रॉस पट्टी असते. तर पुढच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा जातं, तर मी इथे अर्धा इंच वरती टिक करून घेते. हे एक्स्ट्राचं अर्धा इंच आहे. इथं गळारुंदी कशी पकडायची? जशी आपण इथं घेतली गळारुंदी तेवढीच घ्यायची. हे जे आहे हे शिलाई मार्जिन आहे, हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला गळारुंदी पकडायची आहे. तर इथं गळारुंदी जेवढी तुमची असेल तेवढी, गळ्याची उंची तुम्हाला जेवढी हवी असेल 5 इंच 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. मुंडा जितका घेतलाय आपण तितकाच मुंडा घ्यायचा, शोल्डरचं माप तितकंच घ्यायचं. अशा पद्धतीने टिक करायचं. आणि हा जो कॉर्नर आहे इथून आपण 1.5 इंच घेतलं, तर ह्या कॉर्नर पासून आपल्याला 1 इंच घ्यायचे पुढच्या भागासाठी. आणि आकार देताना आपल्याला जो हा आकार आहे, जो हा भाग आहे, या साईडने टच करून आपल्याला आकार घ्यायचा असतो. म्हणजे हे जे अर्धा इंच आहे जर कटिंग झालं तर आपल्या ब्लाउजला काखेमध्ये फुगा येत नाही. तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग आपला जसा तयार केलाय तसाच पुढचा भाग आपण तयार करत आहोत. फक्त थोडाच बदल आहे, जास्त बदल नाही. पण तो बदल जर तुमच्या लक्षात आला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप छान कटिंग येईल तुम्हाला, पण मी गॅरंटीने सांगते. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप जशी उंची असेल तसं क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं असतं. तर मी त्या क्रॉसपट्टीचं माप घेतलेलं आहे आणि टिक करून घेतलेले आहे. आता आपल्याला जसं इथं अर्धा इंच डाऊन करून घेतलेलं आहे तसंच इथं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. आणि पाठीमागचा भाग ठेवून जर तुम्ही कटिंग करत असाल तर अगदी सोपी पद्धत आहे. अर्धा इंच ह्या साईडला जागा सोडून हा पाठीमागचा भाग आहे तसाच ठेवायचा आहे आणि पूर्ण टिक करून घ्यायचंय जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आणि नंतर पुढच्या मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि पाठीमागच्या भागापेक्षा उंचीमध्ये तर नेहमी लक्षात ठेवायचे की अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे. तर इथं क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आपली. आता आपल्याला काय करायचंय, टक्सची उंची मोजताना इथून उंची मोजायची, जी काही तुमची उंची असेल ती ब्लाउजवरून माप घेऊन, आणि टक्सची रुंदी मोजताना इथून रुंदी मोजायची. हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला रुंदी मोजायची आहे. तर इथून टक्सची रुंदी येणार आहे आपली 30 साईजची 10वा भाग, म्हणजे 30चा 10वा भाग काढायचा आहे, म्हणजे 3 इंच. तर 3 इंच रुंदी घ्यायची आहे टक्सची उंची. इथून अर्धा इंच, इथे पण अर्धा इंच, कारण हे 30 साईज आहे, लहान साईज आहे. अर्धा इंच घेतलं तरी चालतं. आता काय होतंय की आपण जसं पाठीमागचा भाग घेतलाय तसं कमरेचा चौथा भाग आणि अधिक 1 इंच आणि अधिक 2 इंच अशी क्रॉस मध्ये आपली ही टीप आलेली आहे, बरोबर.
तर हे आपलं आहे तसंच ठेवायचंय, कट करायचं नाही, कारण आपल्याला पुढच्या भागात वाढवायचं आहे. तर हा जो 1 इंचचा भाग आहे इथं आपली शिलाई येणार आहे. ही 1 इंच काय होणार आहे, शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. तर इथं आपल्याला 1.25 इंच वाढवायचे. किती इंच वाढवायचे, 1.25 इंच. मी कुठं वाढवलंय बघू शकतात, इथं कमरेच्या साईडला नाही, क्रॉस पट्टी वरती वाढवलं. इथं वाढवलं तर चुकीचं आहे, इथं वाढवलं तर चुकीचं आहे. वाढवताना आपल्याला कुठं वाढवायचं आहे, इथं वाढवायचंय. तर इथं आपल्याला किती इंच वाढवायचंय, जेवढी आपण टक्सची रुंदी घेतलेली असेल त्यापेक्षा आपल्याला 1/2 इंचने एक्स्ट्रा घ्यायची आहे. आणि इथं पण अर्धा इंच एक्स्ट्रा, आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये रेषा येणार आहे. आता कट करताना आपल्याला काय कट करायला लागेल, हा भाग असा कट करायला लागेल. नंतर ही बाजू कट करून मग क्रॉस पट्टी आपली कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर निघत असते. आता आपल्याला टकची इथून जे माप आहे ते 1.5 ते 2 इंच घ्यायचं असतं. इथलं माप अगदी मिडल मध्ये आणि इथलं माप पण अगदी मिडल मध्ये. आता मिडल मध्ये म्हणजे मध्यभाग, गळ्यापासून तर क्रॉस पट्टी पर्यंतचा मध्यभाग. इथून 2 इंच प्रत्येक साईज साठी 1.5 ते 2 इंच, आणि इथून अगदी मधोमध घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपले जे 4ही टक्स आहे त्याच्यामध्ये गॅप 1.5 ते 2 इंच हा आलाच पाहिजे, तेव्हाच आपला कप अतिशय सुंदर तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, कप जास्त क्रिएट का होतो, व्यवस्थित का येतो, जर तुम्ही इथं व्यवस्थित मार्जिन घेतलं असेल आणि तेच मार्जिन इथं ऍड केलेलं असेल तर तुमचा कप अतिशय सुंदर येतो. जर तुम्ही प्रत्येक मापासाठी इथं फक्त अर्धा इंचचा टक्स घेत असाल तर ब्लाऊज आपलं चपटं बसतं, व्यवस्थित बसत नाही, जसे कप यायला पाहिजे तसे येत नाही. चपटं बसल्यामुळे बऱ्याचशा महिला 4 टक्स नको म्हणतात. पण तुम्ही एकदा शिवून बघा माझ्या पद्धतीने आणि मला फोटो पण पाठवा, काय फरक वाटतो तुमचा आधीच्या कटिंग मध्ये, स्टिचिंग मध्ये आणि आताच्या बदलमध्ये. तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता बाही राहिली. बाही तर मी प्रत्येक लाईव्ह क्लास मध्ये दाखवलेली आहे. बाहीची उंची, बाहीची रुंदी. आता उंची तुमची किती इंच आहे, समजा बाहीची उंची 7 इंच आहे बरोबर, त्यामध्ये अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1 इंच ऍड करायचे, म्हणजे इथं आपण 1 इंच ऍड केलेला आहे. बाहीची रुंदी किती टाकायची आहे, उंचीमध्ये तर 1 इंच आपल्याला ऍड करायचंय. रुंदी आपल्याला छातीचा चौथा भाग, 30 चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला. 30 चा चौथा भाग येतो 7.5 इंच. किती इंच येतो, 7.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे, म्हणजे बरोबर 8 इंचची घडी येणार. आता अर्धा इंच का प्लस करायचंय, कारण आपण 1.5 इंच ऐवजी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेले, म्हणून आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय. मग ही जी घडी आहे बंद बाजूकडून, ही घडी किती येईल आपली, 8 इंच येईल. आता इथून आपल्याला खुल्या भागाकडून कमी करायचंय, 3.5 इंच कमी करायचंय. किती इंच कमी करायचंय, 3.5 इंच. जिथं 3.5 इंच आलंय तिथून आपल्याला 2 इंच वरती असं आतमध्ये टिक करायचं आहे, आणि इथून आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. आणि बाहीचा शेप इथं जरी बरोबर येत नसेल पण आपलं जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरती अगदी परफेक्ट द्यायचा आहे. आणि आपले व्हिडिओ बघायचे, ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांचे व्हिडिओ बघायचे, त्यांनी ते व्हिडिओमध्ये अगदी डिटेल शेप दिला जातो. इथं काय होतं, बोर्डवरती व्यवस्थित टिक करता येत नाही म्हणून शेप देता येत नाही अशा पद्धतीने. आणि मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलंय की इथून आपल्याला 1.5 इंच घेतलं पाहिजे, इथून 1 इंच घेतलं पाहिजे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपली ही जी 7 इंचची बाही आहे हिच्यासाठी आपण खुल्या भागाकडून घेतलेला आहे 3.5 इंच, आणि दंडघेरचं माप घ्यायचंय, 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, आणि जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला असेल आपला तो कट करायचा आहे. तर इथं आपण आज 4 इंच पाठीमागच्या गळ्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे बघितलेलं आहे, टक्स किती घ्यायचा आहे ते बघितलेलं आहे, लुजिंग किती इंच घ्यायचं ते बघितलेलं आहे, आणि आपली बाहीची 7 इंचची बाही जर असेल तुमची तर खुल्या भागाकडून किती इंच घ्यायचं हे सुद्धा बघितलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे. जर वहीवरची तुम्हाला ड्राफ्टिंग दिसत नसेल तर बोर्डवरची ड्राफ्टिंग बघून तुम्हाला ड्राफ्टिंग करायची आहे. आणि ज्यांना कुणाला कळत नसेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला लिहून पाठवलं तरी चालेल. जे काही तुमचे डाऊट असतील ते तुमचे क्लिअर केले जातील दुसऱ्या दिवसाच्या लाईव्ह क्लासमध्ये. आणि आपला जो लाईव्ह क्लास आहे त्याला 2 दिवस मध्ये गॅप दिलेला आहे. बरेचशा मला कमेंट येत आहेत आणि व्हॉट्सअपला फक्त खूप रिप्लाय येत, म्हणजे मेसेज करतायत की ताई क्लास कधी घेतात तुम्ही. तर आज जर मी क्लास घेतला तर 2 दिवस मध्ये गॅप असतो, तिसऱ्या दिवशी पुन्हा क्लास असतो. असं मी पहिले 1च दिवस गॅप ठेवलेला, पण बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आलं की ताई आम्हाला 2 दिवस तरी वेळ द्या व्हिडिओ बघायला. बऱ्याचदा काय होतं की शेतीची कामं असतात, घरात लहान मुलं असतात, त्यामुळे वेळ मिळत नाही. 2 दिवस आम्ही त्याची प्रॅक्टिस करू, म्हणजे तिसऱ्या दिवसाचा जो
लाईव्ह क्लास आहे तो आम्हाला जॉईन करता येईल आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला पाहिजे तसं कळेल. तर त्यासाठी 2 दिवस आपण मध्ये गॅप घेतलेला आहे. तर मी तुम्हाला वहीवरची सुद्धा ड्राफ्टिंग दाखवलेली आहे आणि बोर्डवरती सुद्धा ड्राफ्टिंग दाखवलेली आहे. जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॅश ऑन डिलिव्हरी, कार्ड पेमेंट सुद्धा उपलब्ध आहे. फोन पे, गुगल पे सुद्धा करू शकतात. ज्युपिटरची कात्री सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. मी वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक टाकते, तर प्रत्येकाने व्हिजिट करायची आपली वेबसाईटला. आणि तुम्हाला जर माझा आजचा क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.